नमस्कार. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या वेल्हा तालुक्यातील अर्थातच राजगड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी राष्ट्रशक्ती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देखील स्वागत करतो. वास्तविक पाहता आज ही पत्रकार परिषद एका वेगळ्या कारणाकरता आम्ही इथे आयोजित केली आणि खूप दिवस तालुक्याच्या संदर्भाने काही ना काहीतरी एक चांगलं संघटन उभं करावं. ते सामाजिक असावं, ते अराजकीय असावं, राजकारण विरहित असावं. अशा पद्धतीची भूमिका घेऊन अनेक तालुक्यातीलच अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर मंडळी आम्हाला भेटत होती. आणि या चर्चेतूनच कुठेतरी हे एक सामाजिक व्यासपीठ तयार करण्याच्या संदर्भाने आमच्यामध्ये चर्चा झाल्या आणि ही चर्चा करत असताना आज या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे सहकारी मार्गदर्शक डॉक्टर संभाजी मांगडे सर यांच्याशी यापूर्वी माझी चर्चा झाली होती आणि त्यांनाही मी विनंती अशी केली की आपण एकत्रित येऊन एक सामाजिक व्यासपीठ बनवणं हे तालुक्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी पलीकडे गोरख मानकर हे आमच्या राष्ट्रशक्ती या संघटनेचे पदाधिकारी आहेत. शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीचा विषय असेल किंवा रिक्षा चालक संघटनेचं मोठं आंदोलन पुणे शहरात जे आम्ही केलं, तर त्या आंदोलनाचं लीड करणारे चांगले कार्यकर्ते म्हणून गोरख मानकर हे आमच्या कायम सोबत आहेत. राष्ट्रशक्ती या सामाजिक संस्थेचे 1997 ला स्थापना झाल्यापासून संघटनेचं सचिव म्हणून काम पाहणारे असे शहाजी अरसूळ हे आमच्या सोबत आहेत. या निमित्ताने आज इथे वास्तविक पाहता मधल्या काळामध्ये वेल्हे तालुक्याचं नाव बदलून राजगड तालुका असं केलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक मोठा कालखंड त्यांचा या राजगडावरती गेला. वास्तविक पाहता ज्या राजगडाने शिवकालामध्ये पाऊण हिंदुस्थानवरती राज्य स्थापित केलं, स्वराज्याचा भगवा हा हिंदुस्थानभर इथूनच फडकला गेला. मात्र इथल्या मातृभूमीला, इथल्या त्या राजगडाच्या भूमीला त्यांच्या मावळ्यांच्या पुढच्या वारसदारांना आत्ता वास्तविक पाहता जर पाहिलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये मागासलेला तालुका म्हणावा लागतो. अर्थात राजगड हा मागासलेला असावा हेच आपल्यासाठी अतिशय खेदजनक बाब आहे. परंतु आम्ही असा विचार केला की आपण अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या आपण पाहत आलोय. या समस्यांचं निराकरण होण्यापेक्षा त्याच्यावरती राजकारण करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. आणि मग त्यातून आम्हाला असं जाणवलं, अनेक प्रश्न आहेत बघा. आपल्याला कल्पना आहे की अगदी घाटाचा प्रश्न असेल किंवा आपल्या प्रशासकीय इमारतीचा प्रश्न असेल. एका पक्षाने एक भूमिका घेतली की दुसरा पक्ष विरोधात भूमिका घेतो आणि ती कामं कधीच मार्गी लागत नाहीत. त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली हा नागरिकांवर होतो, इथल्या विकासावर होतो. मी मधल्या काळामध्ये वेल्हे तालुक्याचा जीडीपी काय असेल त्याचा थोडासा अभ्यास केला होता. तो जीडीपी मायनसमध्ये गेला आणि तो येऊच शकत नाही. म्हणजे ज्या तालुक्यामध्ये म्हणजे सर्वात एक क्रमांकाचा तालुका हा मुळशी तालुका लागतो, कारण त्या तालुक्यामध्ये आयटी सेक्टर डेव्हलप झाला. 2 क्रमांकाला हवेली तालुका लागतो. मोठ्या प्रमाणात वरती इंडस्ट्री झाल्या, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मोठमोठ्या प्रमाणावरती झाले. 3 क्रमांकावरती जर पाहिलं आपण तर तुमचा शिरूर तालुका लागतो, कारण आपल्याला माहिती आहे की रांजणगाव MIDC मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणावरती रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, इंडस्ट्री झाली आणि त्या तालुक्यांचं चित्र आता बदलतंय. बारामती तालुका त्याच्यानंतर लागतोय, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पवार साहेबांनी किंवा अजितदादांनी एक मोठं विजन ठेवून त्या ठिकाणी अतिशय आमूलाग्र असे बदल केले. परंतु राजगडाच्या बाबतीत मात्र असं का घडलं नाही? पुण्यापासून आपण जवळ आहोत. तसं बघायला गेलं तर 30 किलोमीटर 35 किलोमीटरवरती असंख्य गावं आहेत. अगदी शेवटच्याच गावापर्यंत गेलं पाहिजे असं नाही, पण पुण्या शहराच्या अतिशय जवळ असलेला, निसर्ग संपन्न असलेला आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून राजगड आणि तोरणा इतके महत्वाचे किल्ले इथं असताना, मोठी मोठी धरणं इथं असताना देखील या तालुक्याला म्हणावं असं उत्पन्नाचं साधन, भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न किंवा तालुक्यातले अगदी पुनर्वसनाचे प्रश्न हे देखील का रखडले गेले? तर याच्या पाठीमागे आम्हाला असं वाटतं
की एका तिसऱ्या आवाजाची या तालुक्याला गरज होती, जो आवाज कधीच कुणाकडनं निघाला नाही. राजकीय कुरघोड्यांमध्ये या तालुक्याचा विकास थांबला असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणूनच राजकारण विरहित संघटना असेल तर ती 5 वर्ष जरी निवडणुका येतात जातात, परिस्थिती तीच राहते. पण 5 वर्ष नागरिकांच्या वतीने बोलणारं कोणीतरी पाहिजे. म्हणून या संघटनेची स्थापना आम्हाला करावीशी वाटली. आपण सगळ्यांनी काही वर्षांपूर्वी आम्ही म्हणजे 2019ला आमचं शिवपूर टोल नाक्याचं आंदोलन झालं. या आंदोलनात देखील मला तो अनुभव आला की राजकीय गोंधळांमुळे त्याही आंदोलनाला मोठा फटका बसला आमच्या, आणि ही वस्तुस्थिती आहे. परंतु सामान्य तालुक्यातला जो माणूस आहे त्याला बदल पाहिजेत. मी हाही देखील मुद्दा या निमित्ताने आपल्याशी मांडावासा वाटतो मला. पर्यटनाशिवाय या तालुक्याला दुसरा पर्याय नाही. कारण भोर तालुका जर बघितला तर भोर तालुक्यात MIDCच्या संदर्भामध्ये अनेक राजकीय वादविवाद रंगले मधल्या काळात. कदाचित ती MIDC चांगल्या पद्धतीने चालेल किंवा त्याची रचना होईल, सगळ्या गोष्टी होतील. वेल्हा तालुक्याचं अर्थातच राजगड तालुक्याचं काय, तर इथे आम्हाला असा प्रश्न पडतो की इथे इंडस्ट्री होणं थोडंसं कठीण आहे. परंतु मध्यंतरी आम्ही बांबू सारख्या प्रोजेक्टवरती काम पाहिलं. आम्ही चर्चा करत होतो खूप लोकांशी. आमूलाग्र बदल होऊ शकतात, पण एखादं बांबू बोर्ड वेल्हा तालुक्यात का बनलं नाही असा एक आम्हाला प्रश्न वाटतो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर रायगडाच्या बाबतीत प्राधिकरण तयार झालं. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की छत्रपती संभाजी राजे जे आहेत तर ते त्या प्राधिकरणावरती अध्यक्ष आहेत. पण राजगड हा स्वराज्याचा सर्वात महत्वाचा किल्ला आणि राजधानीचा किल्ला, जिथे छत्रपतींचा सर्वाधिक काळ या तालुक्यात गेलेला आहे. पण इथलं प्राधिकरण अजून का नाही झालं, हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्याकडे मी GR त्यातले आणलेत, काही शासन निर्णय काही झालेले आहेत की हे कुठे त्याच्यामध्ये 2023-24च्या दरम्यान राजगड चा रोपवे होणार होता. त्याच्या संदर्भातले याचे निर्णय झालेले, शासनाचे निर्णय झालेले, परंतु अजूनही त्या बाबतीतले पाठपुरावा काही म्हणावासा होत नाहीये. बरं, जोपर्यंत पर्यटनाचे असे प्रकल्प उभे राहत नाही तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणं हे मोठं कठीण काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं कृषी असेल, पर्यटन असेल, या गोष्टींमध्ये जोपर्यंत आमूलाग्र बदल होत नाही आणि चांगल्या पद्धतीची कामं त्या अनुषंगाने आपल्याला चांगला निधी मिळवून ती पुढे जात नाहीत, तोपर्यंत मला वाटतं की राजगडाचा विकास होणं हे खूपच कठीण आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडचा तरुण वर्ग जो आहे तो पुणे शहर जवळ असल्यामुळे आणि इथे उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे शहरामध्ये जाऊन अगदी कुणी कुल्फी विकतंय, कुणी रसाचं घोळ टाकतंय, कुणी चहाची दुकानं टाकतंय किंवा टपऱ्या टाकतंय, हमाली काम करतायत. मोठ्या प्रमाणावरती आपली लोक ही रोजगाराला, इथे रोजगार नसल्यामुळे पुणे शहरासारख्या ठिकाणी जाऊन चाचपणी करतात आणि तिथे त्याचा प्रयत्न करतात उपजीविकेचा. मला असं वाटतं ही उपजीविकेची साधनं इथे तयार व्हायला पाहिजेत आणि अँगल बदलला पाहिजे. म्हणजे राजकारण्यांनी अशा विषयांकडे पाहताना संवेदनशीलतेने पाहावं, अशी आमची भूमिका आहे. इथे कुणाला विरोध करायचा नाहीये. जरी राजगड विकास परिषद याचं आज खरं बघायला गेलं तर आम्ही उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आज त्याची आम्ही घोषणा करतोय की राजगड विकास परिषदेची आम्ही स्थापना करीत आहोत. आज रोजी ती स्थापना आम्ही केली असं आम्ही जाहीर करतोय. परंतु त्याची मुख्य कमिटी जी आहे किंवा समिती नियुक्त करणं 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पुढच्या भोर आणि वेल्हा आपला राजगड तालुका असं दोन्ही तालुक्यांची सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची विशेषतः एक वैचारिक फळी तयार करून त्याची आम्ही कमिटी निश्चितपणे तयार करू. शासनाकडे पाठपुरावा करणं, आपल्याला कल्पना आहे की आपण अनेकदा आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना त्याच्यातनं पाहत असतो, सोशल मीडियावर ते येत असतं. निकृष्ट दर्जाचे रस्ते होतात. मला आश्चर्य वाटतं की कोकणासारखा प्रदेश हा आपल्यासारखाच आहे, पण कोकणातले रस्ते जर बघितले आणि आपले रस्ते बघितले तर ते वारंवार का खराब होतात, हा खरं तर प्रश्न आहे. म्हणजे आपल्यापेक्षा कदाचित जास्त मुसळधार पाऊस तिकडं जास्त असतो, परंतु आपल्याकडचे रस्ते टिकत नाही. आणि मग हे असं का होतं, तर ह्याला थर्ड आय नाही कुठलाच.
कुठलाही तिसरा डोळा नाही, मोजमापाची सामुग्री नाही, त्याच्यातले तज्ज्ञ नाही, आणि त्याचा परिणाम असा होतो की ज्याच्या हातात लाठी आहे त्याची ती म्हैस बनते, असा तो थोडासा प्रकार होतो. आणि मला असं वाटतं की राजगड विकास परिषदेच्या माध्यमातून होणारी कामं निकृष्ट दर्जाची होणार नाहीत, ती चांगल्या पद्धतीने कशी होतील हे देखील बघण्याचा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. गड किल्ले संवर्धनाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये जसं राजगडाच्या बाबतीत आम्ही म्हणतोय की राजगडाचं एक प्राधिकरण शासनाने ताबडतोब डिक्लेअर केलं पाहिजे, तसंच तोरण्याच्या बाबतीत देखील विकासाचे काही मुद्दे आपले आहेत, तर तेही संवर्धनाच्या संदर्भामध्ये तिथे चांगला निधी आला पाहिजे. बऱ्याचदा काय होतंय की डोंगरी भाग आहे म्हणून विकासाचा निधी येतो, पण शाश्वत विकास होत नाही. अडचणी अशा येतात, अगदी ठराविक कामांवरती जातो सगळा प्रकार. म्हणजे फक्त आम्हाला आलं की कुठेतरी कच्चा रस्ता आहे त्याच्यावर डांबर ओतून टाकलं की आमचा विकास संपतो. आम्हाला शाश्वत काहीतरी दिलं पाहिजे. आम्हाला असे प्रकल्प उभे करून दिले पाहिजेत की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल, आणि दुसरी गोष्ट तालुक्याच्या विकासामध्ये झपाट्याने वाढ होईल. अन्यथा येणारा काळ आतापर्यंत जसा वेळ गेलाय तसाच अजूनही तुमचा ह्याचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. अजूनही त्याचं ठोस काही सांगताच येत नाहीये. मडेघाटाचा रस्ता काय होणार आहे, काय होणार नाही, कसा होणार आहे, काही अजूनही ते प्रलंबितच आहे. तर असे खूप प्रश्न आहेत की ज्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्यवस्थित अभ्यास करू, याची मांडणी लोकांपाशी करणार आहोत, आणि नागरिकांना घेऊन जनमताचा आवाज बुलंद करू. मग प्रशासन असेल, आपले लोकप्रतिनिधी असेल, यांचा पाठपुरावा या राजगड विकास परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सर्वात महत्वाची मला बाब याच्यामध्ये सांगायची आहे. आपल्याकडे शेती जर पाहिली तर ती शेती अतिशय तुकड्या तुकड्यांमधली शेती आहे, आणि ठराविक गोष्टींसाठीच बँकांकडून कर्ज उपलब्ध होतं. सहकारी तत्वावरती बांबूच्या बाबतीतला प्रोजेक्ट आणण्यासंदर्भामध्ये देखील आमची चर्चा आता चालू आहे, आणि ती जर काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचा प्रयोग पहिला केला, ही खरं पूर्वी मी सुरुवात केली होती, परंतु काय असतं की सगळ्यांनी ती साथ पण द्यायला पाहिजे. समजा एक 50 एकरचा 100 एकरचा बांबूचा प्रोजेक्ट आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जर करता आला, तर त्याच्यासाठी मात्र आपण निश्चितपणे, माझी उद्या सुरेश प्रभू साहेबांची मुंबईमध्ये मीटिंग आहे. म्हणजे देशामध्ये बांबूच्या बाबतीत जे काही फार मोठं योगदान दिलंय तर ते प्रभू साहेबांनीच दिलं, म्हणजे केंद्रीय मंत्री होते आपले. तर ते त्या संदर्भाने देखील काय करता येतं याचा देखील आम्ही विचार करू. थोडक्यात राजकारण्यांचं जे काही विजन असतं ते निवडणुका जिंकण्यापुरतं बऱ्याचदा होतं, आणि आम्ही जे सोशल म्हणून, सामाजिक म्हणून आम्ही विजन मांडणार आहोत, ते विजन घेऊन आम्ही ह्याच लोकांपाशी जाणार आहोत. कारण लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करतायत. त्यांच्यापाशी जाऊन ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सोडवता कशा येतील आणि याच्यावर मार्ग कसा काढता येईल, ही आमची त्याच्या पाठीमागची प्रमुख भूमिका आहे. धरणग्रस्तांच्या सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षात पूर्णपणे संपलेला नाही. त्या बाबतीत माझ्याकडे अनेकदा प्रकरणं वेगवेगळ्या लोकांची आली. दुर्दैवाने असं सांगावं लागतं त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांच्या जेवढे धरणग्रस्त आहेत त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीतले तर प्रश्न इतके विचित्र झालेत की त्यांची ती खाती विकत घ्यायची, आणि शहरामधल्या कुठेतरी मोठ्या चांगल्या ठिकाणी ती जमिनी मोठ्या मोठ्या बळकवायच्या. हे जे काही धंदे झालेले आहेत ह्याची ईडीची चौकशीच व्हायला पाहिजे, दुसरं काही नाही व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे काही प्रकरणं आल्यानंतर अतिशय गंभीर आहे ते, खरं तर म्हणजे आता ते काय आपण सर्वजण तुम्ही परिचयाचे आहेत, पण अनेक त्याच्यामध्ये हीच असे आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मी आता एक MSDA म्हणून आमचं एक संस्थेच्या माध्यमातून काम चालू आहे. आम्ही शासनाला एक प्रस्ताव देतोय की तुम्ही 10 वर्षामध्ये पुनर्वसन जे आहे ते पुनर्वसन शेतकऱ्याची जागा धरणात गेली म्हणून त्याला इतरत्र जागा देत आहे, तो कुठेतरी एक पॉवर ऑफ अटर्नी करून देतोय. त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारावरती तो जो कुणी घेणारा लँड माफिया आहे, मी माफियाच म्हणणार त्यांना, तो कुणी पण असू दे, पण हे माफिया लोक अधिकाऱ्यांना आताशी धरून चांगल्या चांगल्या ठिकाणी त्या जमिनी घेतल्या गेल्या. अक्षरशः 10-10 लाख रुपये एकरनी इथनं जमिनी घेतल्या आणि 5-5 कोटी एकरच्या जमिनी त्यांच्या पदरात पडल्या. हा न्याय नाही, हे अतिशय वाईट आहे. म्हणजे इतका मोठा स्कॅम होतो पण तालुक्यातनं आवाज उठत नाही. इथं आपण कुठेतरी मला वाटतं मृतावस्थेत गेलेला समाज तयार झाला की काय असं वाटतं. म्हणून आम्ही मात्र आता काही थांबणार नाही. आम्ही या विषयामध्ये पण सुरुवातच करायची आम्हाला खूप इनपुट आलेत त्याचे. पण हे काम करत असताना
आपल्या सर्व पत्रकार बांधवांची सुद्धा आम्हाला तितकीच मदत लागणार आहे. आज आपल्याला कल्पना आहे की आवाज सत्याचा आवाज काढणं हेही सोपं राहिलेलं नाही. परंतु आपली पण आम्हाला तशीच एक चांगली मदत लागेल. तालुक्यातल्या तरुण वर्गाने देखील याच्यामध्ये सहभागी झालं. आपल्याला काही शेवटी बघा आम्हाला कुणालाच निवडणूक नाही लढवायची पहिली गोष्ट. परंतु ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबी जर चांगल्या पद्धतीने मांडल्या गेल्या आणि त्याच्यातनं काही चांगलं घडलं, मी तुम्हाला सांगतो साधा एक उदाहरण आहे म्हणजे मी हे का करतोय, हे कुणी करत नाहीये म्हणून करावं लागतंय. गटवारीचा प्रश्न आपल्याकडे खूप गंभीर आहे बघा. तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा खूप ठिकाणी ते जाणवत असेल. अनेक लोक तुमच्याकडे पण येत असतील. नक्की काय आहे गटवारीचा प्रश्न? शेतकरी शेतकरी कसतोच आहे त्याची जमीन. अनेक वर्षानुवर्षे कसतोय. परंतु अचानक त्याचा सातबारा 1980 साली 76 ला त्यांनी सगळ्या मोजण्या केल्या मोजण्या आणि गटवारी आली. ज्याला जमीन एकत्रीकरण कायदा म्हणतो. त्याचा सर्वात मोठा फटका वेल्हा तालुक्याला बसलाय. किती लोकांना माहिती? जमिनी नीट मोजल्याच गेल्या नाहीत. शेतकरी कसतोय, तो तिथंच कसतोय त्याच्या 4 पिढ्या झालं. पण त्याचा सातबारा बदलला गेलाय. आता जमिनींना भाव येत चाललाय. त्याची जमीन ज्याच्या नावावर गेली आहे, तो विकून मोकळा होतोय. संघर्ष तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. का नाही समजा एखाद्या राजकारण्यांनी मोठ्या एखादं पत्र दिलं त्या कन्सॉलिडेशन कमिशनरला. त्याला सांगितलं की परत एकदा मोजण्या करा आणि वहिवाटी निश्चित करून घ्या. हा प्रश्न संपणार नाहीये का? पण आमच्या लोकांनी चपलाच झिजवायच्या प्रशासनाकडे जाऊन. याला काही अर्थ नाही. आम्ही अजून एक मागणी ह्याच्या पुढे करतोय की जाऊन म्हणजे थोडी कल्पना देतो तुम्हाला. म्हणजे आता ते येणारच आहे आमच्या पुढच्या प्रोग्राममध्ये. फक्त राजगड विकास परिषद त्याच्यासोबत असेल. परंतु महसूल कायद्यांमधले बदल हे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याला इतक्या चक्रा मारायला लागतात. तुम्हाला सांगतो मी आत्ता एक वेल्ह्यातलं प्रकरण आहे. त्या वेल्ह्यातल्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं की वारस नोंद करायची म्हणून तो त्या तलाट्याकडे किंवा सर्कलकडे गेला. वारस नोंद करताना त्या शेतकऱ्याला मुलगा नाही, मुलगी आहे. नीट समजून घ्या. ह्या तुमच्यासाठी पण अभ्यासाचा विषय आहे. आता मुलगी आहे तर मुलीची वारस नोंद करायला पाहिजे म्हणून तो म्हणला त्या मुलीला त्याचं काय अफिडेव्हिट वगैरे असेल ते घेऊन या. ती मुलगी वारलेली आहे. आता प्रश्न अजून एक तयार झाला की मुलगी वारली आहे तर जावयाचं नाव लावायला पाहिजे. बरोबर आहे? दुसरं कोणीच नाहीये. आता जावयाचं नाव लावायचं तर सरकारी यंत्रणा सगळ्या आता ऑनलाईन केल्यात. त्याच्यात वारस म्हणून जावयाचं नावच नाहीये. म्हणजे कॉलमच नाहीये. ऑप्शनच नाहीये. ते प्रकरणच होईना काही केलं. आता काय करणार? या समस्यांवरती आहे ना तोडगे काढले पाहिजेत आणि परिवर्तन होतं नाही याच्यातला भाग नाही. पण आम्ही मागणीच केली नाही. आम्ही त्या समस्या प्लॅटफॉर्मवर आणल्या नाहीत. तर त्या कुणाला काय घेणं पडलंय? कुणीच काय करणार नाही. म्हणून अशा पद्धतीच्या ज्या समस्या आहेत त्या देखील आपल्याला भविष्याच्या काळात या माध्यमातून सोडवायच्यात. आज जाहीर जरी करत असलो तरी मी सांगितल्याप्रमाणे समितीची आपण लवकरच एक महिनाभराचा कालावधी अशा करता घेतोय की सर्वांची व्यापक चर्चा करून एक आपण मोठा कार्यक्रम घेऊन त्याच्यामध्ये त्याची समितीची आपण डिक्लेरेशन करणार आहोत. माझी विनंती या निमित्ताने आहे की डॉक्टर साहेबांशी माझी या संदर्भाने बरीच चर्चा झाली होती. आमच्या अनेक कार्यक्रमांना, संघटनेच्या सामाजिक उपक्रमांना त्यांचा पाठिंबा असतो. आपल्या तालुक्यातलेही ते एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. आम्ही सुरुवातीलाच एकत्र येऊन हे करायचं थोडंसं ठरवलं. तर त्यांना मी विनंती करेल की डॉक्टर साहेब आपण 2 मिनिटं आपली भूमिका मांडावी. नमस्ते. सर्व बेल्ले तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र, आपण या आजच्या मीटिंगला हजर राहिला त्याबद्दल मी आमच्या राष्ट्रशक्ती संघटनेतर्फे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माऊली साहेब हे राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आमचे मित्र आरसूल साहेब हे सचिव आहेत आणि मानकर साहेब हे आमचे मित्र आहेत आणि राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून सोशल काम त्यांचं भरपूर प्रमाणात चालू असतं. माऊलींची आणि आमची गेल्या 20 वर्षापासूनची आमची चांगली मैत्री आहे. त्यांचाही माझा जो पिंड आहे समाजकारण तोच त्यांचा पिंड आहे आणि समाजकारणाला राजकारणाची जोड लागते म्हणून मी 2007 साली इलेक्शन केली. त्यामध्ये प्रामुख्याने हा हेतू होता की बेल्ले तालुक्यातील ज्या समस्या होत्या बेसिकली आरोग्य समस्या होती त्यावेळी, त्याच्यानंतर रस्ते होते, आपले जे युवक त्यांच्यासाठी कुठे शिक्षणाचं प्रॉपर शाळा त्या पद्धतीच्या नाहीत आणि आरोग्याच्या समस्या, रोजगाराच्या समस्या, या दृष्टिकोनातून मी राजकारणामध्ये ऍक्च्युली त्यावेळेला एंट्री केली. परंतु हे करत असताना मला राजकारणाचा वाईट अनुभव आला. तिथं टार्गेट करून त्या पद्धतीचं काम केलं जातं. ह्या भावनेतून माऊलींशी माझं बोलणं झालं
की आपण एक संघटनेच्या माध्यमातून ज्या तालुक्याच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि अशा पद्धतीचं कोणीच नेतृत्व आतापर्यंत तयार झालेलं नाही. याच्यामध्ये हा पक्ष नाही तर हा पक्ष असंच आतापर्यंत गेल्या 20-25 वर्षात मी बघतोय, एकदा याची सत्ता येणार, एकदा याची सत्ता येणार. हे त्यांच्यावर आरोप करणं हे आणि हे यांच्यावर. आणि कुणाचं बेसिकली समाजाचं चांगलं व्हावं असा हेतू कुणाचा नाहीये. या भावनेतून माऊलींचं एक मी काम बघितलं. बेसिकली मी फॉलोअर आहे त्यांचा आणि माझ्या दृष्टीने ते समाजकारणामधलं चांगलं असं आदर्श नेतृत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपण तालुक्यामध्ये काय पद्धतीचा विकास करू शकतो किंवा लोकांच्या समस्या कशा सोडू, या भावनेतून मी त्यांच्याशी जवळीक झाली. कोविडच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे त्यांचं कुटुंबही पूर्ण कोविड तर माझ्याकडे ट्रीटमेंट चालू होते. आम्ही त्यावेळेला अतिशय क्लोज आलो. तर जी आपली ह्याची कृती समिती होती तुमची टोल बेसिकली ऑल क्रेडिट गोज टू हिम. या माणसाने सगळं केलं म्हणून आज आपण त्या ठिकाणावरून फ्री जातो. परंतु त्याचं राजकारण केलं गेलं. राजकारणी लोक त्याच्यामध्ये आले. तर आम्ही सर्व मंडळी राजकारणाविरहित राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी सरांनी बोलून झालेल्या आहेत. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मी भविष्यामध्ये काम करणार आहे. मला काही राजकारणाची इच्छा नाहीये आणि त्यांनाही नाहीये. हा, तर हे काम करत असताना आपण सर्व पत्रकार मंडळींनी आमच्या पाठीशी उभं राहावं. जो तालुक्यातल्या सामान्य जनतेचा आवाज आहे, तो सामान्य जनतेचा आवाज आपल्या माध्यमातून कसा उठवता येईल ते काम करायचंय. पत्रकारिता म्हणजे निर्भीड वक्तृत्व झालं थोडक्यामध्ये. निर्भीडतेची तुम्ही साथ देऊन चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ द्या. भविष्यामध्ये ऍक्च्युली राजकारणामध्ये जो आलो तो मी त्यावेळेची जी परिस्थिती सांगतो. मी आंबवण्याला शाळेमध्ये होतो. साधारणपणे 100 मुलं होती तिथं त्यावेळेला. 100 मध्ये 4च मुलं चांगल्या लाईनला गेले. बाकीच्यांनी काय केलं? कोण रिक्षा चालवतोय, म्हणजे माझे क्लासमेट मी सांगतो तुम्हाला. कोणतरी कुल्फीचा धंदा करतो, कोणी पार्ट टाइम जॉब करतो, कुणाचं चहाचं दुकान आहे. ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर का? 1987 साल झाले, आज आहे 2026 साल. एवढ्या वर्षामध्ये का प्रगती नाही? त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं, या पद्धतीचं आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून काम करू. आणि भविष्यामध्ये माऊली, अडसूळ साहेब आणि काही तालुक्यातील जी मंडळी येतील त्या मंडळींना सोबत घेऊन राजगड विकास परिषदेच्या माध्यमातून आपण काम करू. आणि याच्यामध्ये राजकारणी लोकांकडे जायला लागलं तरी आपण त्या पद्धतीने त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याशिवाय होत नाहीये, त्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे. त्यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू. धन्यवाद. हे आता तुम्हाला बोलायचं तर बोला मग. तुम्ही प्रश्न विचारा काय असेल. आमचे हे करतील. तुम्ही गड किल्ले संवर्धन म्हणता, तर आपल्या भागामध्ये अशा खूप जुन्या अँटिक वस्तू आहेत काही लोकांच्या घरामध्ये. ते जर तुम्ही वेल्हा तालुक्यामध्ये एखादं म्युझियम केलं तर स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल आणि बाहेरचे पर्यटन येतात आपल्याकडे पाहण्यासाठी. त्याच्यामुळे एक निधी पण आपल्याला मिळू जमा होईल. त्याच्यावर पण आपण लक्ष द्यावं. हो, नक्कीच. आता एक तुम्हाला लगेच सांगतो. याच्यामध्ये युनेस्कोमध्ये आपला राजगड तालुका जो राजगड किल्ला जो आहे, तर त्याची नोंद त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणूनच त्याचं राजगड विकास प्राधिकरणची निर्मिती ताबडतोब झाली पाहिजे. कारण प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती फंड तालुक्यामध्ये येईल. आणि ह्या ज्या काही म्हणजे समजा एखादं संग्रहालय उभं करायचं आहे, आपल्याकडे मी खूप लोकांकडे फिरलेलो आहे भोरानी बेल्ल्यामध्ये. आपल्याकडे ऐतिहासिक घराणी खूप आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र पण बघायला मिळतात. म्हणजे असं नाहीये, आता आमचंच सांगतो तुम्हाला. आमचा खालचं खामगाव जे आहे, त्या खालच्या खामगावमध्ये तिथल्या एका वाड्यामध्ये दारवटकरांच्या नावाचं एक ताम्रपट आहे, भोसलेंच्या वाड्यामध्ये. आणि मला वाटतं तुमच्याच वडिलांनी ते सगळं शोधून काढलं आणि मोठी बातमी ती सकाळला आली. पण अशा खूप गोष्टी आहेत की म्हणजे समजा ऐतिहासिक जसं आपण किल्ले म्हणतोय त्याच पद्धतीने ऐतिहासिक वास्तू सुद्धा जतन झाल्या पाहिजेत. आणि त्या वास्तूंपर्यंत जर पुण्यातला पर्यटक, मुंबईतला पर्यटक आला तर त्याचं चित्र वेगळं आहे. कंकांचा वाडा आहे, असं खूप आहे. म्हणजे बघण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. त्याच्यासाठी निश्चितपणे आपण काम करणार आहेत आणि तुमच्या सूचनेचंही आम्ही स्वागत करतो.
हे जागतिक वारसा असल्यामुळे आपल्याला राज्याचा आणि केंद्राचा दोघांचाही निधी मिळू शकतो आणि खूप तालुक्यामध्ये अशा वाचतोय की जसं की बांधलेला जुनं राम मंदिर आहे. हो त्याच्यात थोडं सिद्धीचं आणि बरोबर दुर्लक्षित आहे सगळ्यांना. दुर्लक्षित आहे. आणि तोंडरामध्ये पण आहे ना काही ठिकाणी असे जे ठराविक विरगळींचे पण प्रकार आहेत. कधी गळे, प्रकारचे 3-4 सती गळे. त्या आपल्या भागात लोकांना माहित नाही की कसे जीर्ण अवस्थेत आहेत. किंवा जुने आणि नंदी त्याचं आहेत. संवर्धन करण्यासंदर्भात त्यांचं पण भूमिका संवर्धन, घेऊ. त्यांची माहिती ते का बनवलं, कुठल्या राजाने लढाई लढली, कुठे जिंकला, कुठे त्याचा मृत्यू झाला, त्या विरगळी मार्फत हो ते आपल्याला समजलं जातं. समजलं. त्या जतन करणं आपल्या भागात खूप आहे काही ठिकाणी अशा जीर्ण अवस्थेत पडून आहेत. ती लोक त्याकडे लक्ष देत नाही. आता हे बांधलवाडीवाल्यांचं गाव आहे तिथं पक्षी बघण्यासाठी पक्षीप्रेमी दरवर्षी येतात. त्या ठिकाणी पण संवर्धन करणं गरजेचं आहे. तिथं झाडं कशी जास्ती लागली पाहिजे, हो अजून बाहेरचे पक्षी त्या ठिकाणी कसे आले पाहिजे. बरोबर. आपल्या भागात वाईल्ड लाईफ हे चांगलं आहे, म्हणजे वन्यजीव क्षेत्र आपलं चांगलं आहे. तर तिथं आपल्याला वन्यजीवांचं कुठलं नामशेष होत चाललेलं आहे, त्याची ब्रीडिंग कशी वाढली पाहिजे याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. तर हा एक तुम्हाला मुद्दा घेण्यासारखा आहे. नैसर्गिक ह्याच्या सुंदर जर मुलांना बाहेरच्या पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन शिकवणं त्यासाठी तालुक्यात काय आहे? नाही हाच मुद्दा आहे बघा. आता मला त्याच संदर्भाने कारण असं मुलं जर शिकली तरच पुढं ते तरच होतं, तरच. स्वावलंबी होणार. आणि काय त्यांना झालंय? समाज जागा होणार. मुळात तालुक्यातल्या 70 वर्षानंतर सुद्धा आज आपण मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करतो ही वाईट गोष्ट आहे. मला रस्ता, लाईट, पाणी याच्यासाठी 70 वर्ष देश स्वतंत्र होऊन सुद्धा मला त्याच्यावर बोलावं लागतं. याची किती वाईट गोष्ट आहे म्हणजे ही. मग मला सांगा ह्या 3च गोष्टी नसतील तर आरोग्य आणि शिक्षणाकडे कधी वळायचो आपण? बरं मग आता महाबळेश्वर ज्या वेळेला डेव्हलप झालं त्यावेळेला एक कायदा आणला गेला इंग्रजांकडनं आणि त्याचं प्रिझर्वेशन झालं. आज पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या दर्जाच्या प्रायव्हेट स्कूल ओपन झाल्या. आपल्याकडे का नाही झाल्या? आपण तर त्यांच्यापेक्षा जवळ आहे पुणे शहराच्या. म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणलं रे पुण्याच्या जवळ असणारा तालुका शिक्षणासाठी मागासच राहिलोय आपण. म्हणूनच मला काय म्हणायचं हा आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, म्हणजे मूलभूत गरजा असतील लोकांच्या. पाणी तरी सगळीकडे आहे का? माझ्याचकडची परिस्थिती सांगतो मी तुम्हाला, म्हणजे फार लांब जायची गरज नाही. आमच्याही 4 गावांना पाणी नाही. आता तर त्या रिंग रोडच्या ह्याच्यामुळे तो गोंधळ होऊन बसलाय अजून. परंतु असंख्य गावं अशी आहेत आजूबाजूला एवढी धरणं असताना सुद्धा त्या गावांना पाणी नाही पिण्याचं. सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सिंचन तरी आहे का तेवढं? म्हणजे काय आहे, एखादं ठिगळ लावायचं नाहीये, ते आभाळच फाटलंय. त्याच्यामुळे जे काम करायचं आहे ना ती सुसूत्रता ठेवून त्याचा अभ्यास करून त्याची नियोजनबद्धता ठेवली पाहिजे आणि एक कालबद्ध कार्यक्रम आखावा लागेल. त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये ह्या 2 वर्षात हे करायचं. बरं हे करत असताना त्याची दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. ती राजकारण्यांनी आधी ठेवली पाहिजे. तर टोलनाक्याला मला तोच अनुभव आला. मला कुणाकुणाच्या नेत्यांचे फोन येतात, त्यांना कशाला घेता? अरे प्रश्न तालुक्याचा आहे रे. टोल नाक्याचा भ्रष्टाचार हा भारतातलं सर्वात मोठं षडयंत्र आहे आणि मी जीव तोडून सांगतोय. पण ते मी सगळं पाहिलं काय होतं ते ठीक आहे. आता जे झालं ते झालं, पण अशा पद्धतीची दृष्टी ठेवू नये. ती राजकारण्यांनी पण ठेवू नये. निवडणुकीपर्यंत अगदी तुम्ही जोडा एकमेकाला, पण निवडणूक झाल्यानंतर मात्र विकासाच्या कामाला सगळ्यांनी आलं पाहिजे. असं होत नाही ना. डोळ्यावरच धरतात एकमेकाला आणि मग त्यातून विकासाचा बोंब होऊन जाते सगळं. सो हे सगळे जे काही विषय आहेत, म्हणूनच तुमचं मार्गदर्शन, तुम्हा लोकांचं आम्हाला त्याच्यामध्ये वेळोवेळी काही सजेशन्स असतील तर त्याही तुम्ही आम्हाला द्या. कारण पत्रकार हा तिसरा डोळा आहे समाजाचा आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जेवढा डेटा असतो ना तेवढा खरंच कोणाकडे नसतो. तर त्यामुळे तुम्ही द्या, आपण सगळे मिळून एकत्र हा प्रोग्राम जो आहे तो पुढे नेऊया. सिंचनाचा एक प्रश्न आहे. आता जो एकदम पाईपलाईन जाते मग सिंचन जे शेतीला पाणी आहे ते नदीमध्ये सोडलंच नाही. आपल्या वाट्याचे किती टीएमसी पाणी राहणार आहे आणि ते किती नदीला सोडणार आहे? नदीला सोडलं तरच शेतकरी उपसा करतात. ते सोडलंच नाही. मुळात आमचा तो त्याच्यावर आवाजच कोण होतो? नाही हे झालंय. आता तुम्हाला थोडीशी काय आता ही थोडीशी ऑफ द रेकॉर्ड माहिती, परंतु विषय असा आहे की या संदर्भाने त्या गुंजवणीच्या धरणाच्या आणि पाणी जे वरती जायचंय आपल्याला द्यायचंय त्या संदर्भाने एक समिती स्थापन केली गेली होती
मला वाटतं संग्राम दादा हे दरपळे आणि त्या समितीच्या माध्यमातून त्याचं बरंच त्याच्यामध्ये काम झालं. त्याच्यामध्ये सिंचनाचं वेल्हा आणि भोरमधली जी गावं येत आहेत त्या गावांना सिंचनाचं क्षेत्र किती आहे हे पण फायनल करण्यात आलेलं आहे आणि त्याचं एक मला वाटतं सर्क्युलर पण शासनाचं निघालंय. मुळात माझा मुद्दा वेगळा आहे, म्हणजे आता ह्याच्या माध्यमातून ते आपण लढू. नदीचं पाणी ज्या वेळेला तुम्ही पाईपमधनं नेता ना त्यावेळेला निसर्ग संपतो. मला खरंच सांगा की तुमच्याकडचं पर्यटन वाढणार आहे ना ते नद्यांच्या जीवावर वाढणार आहे. नद्या नसतील ना तुम्ही ओसाड पाडणार. मग केवळ राजगड तालुक्याचा उपयोग आम्हाला पाणी पाहिजे म्हणूनच करायचा असेल आणि राजगड तालुक्याला काही द्यायचं नसेल तर दुसरं शोकांकिता नाही. म्हणून सिंचन इथलं पूर्ण व्हायला पाहिजे आणि मग तालुक्यातनं पाणी दुसरीकडे नेलं पाहिजे. आता हे काय कारण सांगतात ते तुम्हाला सांगतो. हे कारण असं सांगतात की धरणाचा प्रोजेक्ट ज्या वेळेला तयार झाला त्या करायचा होता त्यावेळेला तो ठराविक कारणाकरता करायला लागतो. म्हणजे जसं पुणे शहराला पाणी पुरवायचं होतं म्हणून आम्ही खडकवासला धरण साखळी म्हणतो आपण त्याला. त्या धरण साखळीला आम्ही त्यावेळेला मान्यता दिली ज्या वेळेला ते तयार केलं त्यावेळेला. इथेही तसंच झालंय. हे असं म्हणतात की आम्हाला पाणी वरती न्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही हे धरण बांधलं. आता ठीक आहे आपल्याकडच्या नेत्यांनी तेवढं तरी थोडंसं भान ठेवलं की बाबा अजून तरी ते पूर्ण नाही करून दिलेलं. त्याचा संघर्ष चालूच आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे पाईपमधनं पाणी गेलं आणि नदीचं पाणी सोडायचं बंद झालं की निसर्ग संपणार. त्यामुळे ही भूमिका घेऊन आपण त्याच्यामध्ये उतरणार आहोत हे निश्चित आहे.